लाडकी बहीण योजना बंद होणार, सरकारवर कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर। लाडक्या बहिणींना योजनेच्या हप्त्यांचे पैसे देता देता सरकारच्या नाकी नऊ आले। 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र झाल्या, अशा प्रकारच्या न्यूज मागील अनेक दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहेत। आता लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारचे भाकीत देखील राज ठाकरे यांनी वर्तवले आहे। लाडकी बहीण योजना बंद का होणार ह्या मागील कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने जी महायुती सरकारमधील बड्या नेत्यांनी दिली होती त्या आश्वासनांचं काय झालं? लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळाला का? हा देखील सवाल त्यांनी विचारला। मित्रांनो, येत्या काळामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार का याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्याकरिता हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण असा असणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रचार सभेदरम्यान महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारमधील बड्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही डबल करू, निवडून आल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार, मग तो हप्ता 2500 रुपयांचा करू, मग काही काळानंतर 3000 रुपयांचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, म्हणजेच वर्षाकाठी 36000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सध्या जी जमा होत आहे ती 6 सिलेंडरची करण्यात येईल। तेव्हा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील 2500 रुपयांऐवजी 5000 रुपये राज्यभरातील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील, अशा प्रकारची मोठमोठी आश्वासने महायुती सरकारमधील नेत्यांनी दिली होती। आणि मित्रांनो, ह्याच आश्वासनांच्या जोरावर परत एकदा महायुती सरकार सत्तेत निवडून आलं, पण निवडून आल्यानंतर अद्याप ह्या वचनांची पूर्तता त्यांच्याकडून करण्यात आली नाही। 2100 रुपयांचा हप्ता देण्याचे जे वचन महायुती सरकारने केले होते त्याचे काय झाले? अशा प्रकारचा सवाल सध्या राज्यभरातील जनता महायुती सरकारला विचारत आहे। मात्र तुर्तास तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता जमा करणे शक्य नसल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आणि त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे अनेक बहिणींनी संताप व्यक्त केला। आमच्या विश्वासाला तडा गेला, राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना आणि जनतेला सरकारने फसवले, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील अनेक महिलांनी दिल्या आहेत। मित्रांनो, नेमक्या ह्याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे। येत्या काही काळामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारचे भाकीत राज ठाकरेंनी वर्तवलं आहे। मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि ह्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजना देखील बंद होणार। सोबतच ही योजना बंद का पडणार ह्या मागील कारण देखील राज ठाकरे यांनी दिलं आहे। लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले। लाडकी बहीण योजना जेव्हा जाहीर करण्यात आली होती तेव्हाच ही योजना काही काळामध्ये बंद पडणार असे आपण आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगत आहे। लाडकी बहीण योजना जास्त दिवस राहणार नाही। राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये निधी केल्यास सरकारवर वर्षाला 63,000 कोटींचा बोजा पडणार, असे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, राज ठाकरेंनी हे जे वक्तव्य केलं आहे त्यावर तुमचं काय मत आहे? लाडकी बहीण योजना येणाऱ्या काळामध्ये बंद होणार का? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच योजनेअंतर्गत योजनेचा लाभ म्हणून तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, लाडकी बहीण योजना बंद होणार किंवा लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे, ह्या सर्व गोष्टींमध्ये तथ्य नक्कीच आहे आणि त्यामुळेच सरकारने आता पडताळणी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केलेली आहे। अधिकाधिक लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करण्याकरिता सरकारने पडताळणी प्रक्रिया अवलंबली आहे। अंगणवाडी सेविकांची मदत घेऊन महिला व बाल विकास विभागाने ही पडताळणी प्रक्रिया अवलंबली आहे। योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याचे कारण देऊन अनेक लाडक्या बहिणींना मागील काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्याचा सपाटाच जणू सरकारने लावला आहे। आतापर्यंत कितीतरी लाख महिला या योजनेतून ऑलरेडी बाहेर पडल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हा आकडा 50 लाखांपर्यंत देखील जाऊ शकतो, अशी देखील धक्कादायक अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे। येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या ही 50 लाखांच्या देखील पुढे जाणार, असे वृत्त नुकतेच हाती लागले आहे।
आणि मित्रांनो, जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्याकरिता आयकर विभागाची तसेच आरटीओ विभागाची देखील मदत घेतली जात आहे। आरटीओ आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सरकारला रिसेंट माहिती दिली आहे, ज्यानुसार अशा महिलांची नावे देखील उघड झाली आहे ज्यांच्या घरी 4 व्हीलर वाहन आहे, त्यांच्या स्वतःच्या नावे किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन रजिस्टर आहे, मग ते वाहन जुने असो किंवा नवीन। मात्र अशा सर्व महिला ज्यांच्याकडे 4 व्हीलर वाहन आहे अशांना तातडीने योजनेतून बाहेर केले जाणार आहे। योजनेच्या लाभापासून अशा महिलांना वंचित ठेवले जाणार आहे। तसेच ज्या महिला ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या देखील पुढे आहे अशा महिलांना देखील तातडीने योजनेतून बाहेर केले जाणार आहे। योजनेच्या लाभापासून ह्या महिलांना वंचित करण्यात येणार अशा प्रकारची घोषणा जणू महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये लाभ दिला जातो। मार्च महिन्यापर्यंतचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला। आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची। आता एप्रिल महिन्यापासून आमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार अशा प्रकारची आशा अनेक लाडक्या बहिणी लावून होत्या। मात्र त्यांच्या आशेला देखील त्यांच्या विश्वासाला देखील तडा गेलेला आहे, कारण कालच झालेल्या पत्रकार परिषदेत आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले की महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता काही दिवस आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते। सध्या राज्याची आर्थिक स्थिती इतकी सक्षम नसल्या कारणाने लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयांचा करण्यात आलेला नाहीये। राज्याची आर्थिक घडी नीट बसल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता 600 रुपयांनी वाढवण्यात येईल। 1500 रुपयांवरून 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारचे वक्तव्य आदितीताई तटकरे यांनी केले होते। सोबतच महायुती सरकारमधील एका नेत्याने असे देखील वक्तव्य केले होते की जशी दिवसेंदिवस राज्याची आर्थिक स्थिती सुधरेल त्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील वाढवण्यात येईल। 1500 रुपयांवरून 2100 रुपये, मग 2500 रुपये आणि मग 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। मात्र त्याकरिता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागणार, काही महिने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार असे देखील ह्या नेत्याने म्हटले। मित्रांनो, ह्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाचे विधान केले आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी राज ठाकरे यांनी हे जे काही वक्तव्य केले आहे त्यावर तुमचे काय मत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर प्रवीण दरेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे। ते म्हणाले की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे। राज्य सरकार राज्याची आर्थिक परिस्थिती स्थिर करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे। लाडक्या बहिणींना लवकरात लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, परंतु आज तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता लगेचच 2100 रुपये देणे योग्य होणार नाही आणि संयुक्तिक देखील नाही, असे महत्त्वाचे विधान प्रवीण दरेकर यांनी केले आहे। मित्रांनो, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी जे भाषण केले त्यात लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना ते म्हणाले की जर लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये जर केला गेला तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवर 63,000 कोटींचं कर्ज होणार, म्हणजेच 5 वर्षांचे 3 ते 4 लाख कोटी होतील। हे पैसे फक्त वाटण्यासाठी, पण ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत, तेव्हा ही योजना देखील बंद होणार। कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला। मित्रांनो, ह्या एकूणच परिस्थितीवर तुमचे काय मत आहे? लाडकी बहीण योजना बंद होणार का? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।